डेवलपमेंट के नाम पर भटकल में शुरू हुआ यूजीडी काम शुरुआत से ही तनाज़ात का शिकार रहा है। यूजीडी का खाका ही कई लोगों के लिए फिक्रमंदी का बाइस बना हुआ था, तो काम के आगाज़ के साथ ही काम के मेयार को लेकर भी लोगों ने सवालात खड़े करने शुरू कर दिए थे। मुख्तलिफ मकामात पर इंतज़ामिया पर नाकिस काम के इल्ज़ामात लगाए जाते रहे थे। 3 साल कबल काम का आगाज़ हुआ था, आज तक नहीं काम ख़त्म हुआ और न ही लोगों की शिकायतें। मकामी लोगों की सालों की कोशिशों के बाद जिन इलाकों में पक्की सड़कें बनी, अब यूजीडी काम के बाद उन सड़कों का हाल क्या हो गया है, ये आप अपनी आँखों से देख सकते हैं। लोगों ने इल्ज़ाम आयद किया है कि कंपनी अपने काम को लेकर संजीदा है और न ही उन्हें आवाम को हो रही तकलीफात से कोई सरोकार है। खराब आप देखें, आप ये फर्स्ट कोर्स में सब काम हो गया, वो हंडी का काम बाकी रखा हुआ, वो फिर आएगा, फिर रास्ता तोड़ेगा, फिर हंडी का काम बाकी है, बताएगा। कितने साल हो गए ये लोग यूजी वाले रास्ता खराब कर रखे हैं। एक साधारण आदमी चलना छोड़ो, ये रिक्शा ऑटो किधर भी नहीं, और इधर आने को पसंद नहीं करता है। दिन में 3-4 बार हम लोग इधर आते जाते रहते हैं, बहुत तकलीफ होता है। हम स्लो ही जाना पड़ता है। ಯಾವುದೇ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಉಂಟು, ಬಹಳ ಇದಾಗ್ತಾ ಉಂಟು। ಯಾವುದೇ ಕಾರಣದಲ್ಲಿ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಯಾಕೆ ತಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ। गाड़ी लेके आने के लिए जाने के लिए बहुत तकलीफ होती है, 10-15 मिनट वेस्ट हो जाता है, बहुत ही खराब है इधर। भटकल एसडीपीआई की जानिब से आज सुबह मूसानगर में यूजीडी काम के लिए रास्तों की खुदाई के बाद उसकी मरम्मत का काम न होने पर एक धरना दिया गया, जिसमें एसडीपीआई ने यूजीडी के कॉन्ट्रैक्टर्स को बर्खास्त करने या फिर तहसीलदार, एसी और डीसी की निगरानी में काम मुकम्मल करने की मांग की। उन्होंने कहा कि हमें सिर्फ इंतज़ामिया पर भरोसा है, कमीशन लेकर धंधा करने वालों पर हमें कोई एतमाद नहीं है। जब हम लोग फोन करते हैं तभी वो आते हैं, वो अभी कोई बताया मेरे घर के सामने, उसके घर के सामने डालेंगे नहीं। इतना अनरेस्पॉन्सिबल लोग हैं ये लोग। इसके लिए एक तो एक कॉन्ट्रैक्टर जो है, जो कॉन्ट्रैक्ट लिए हैं, उनको इमीडिएट इस काम से निकालना है, नए कॉन्ट्रैक्टर को लाके ये काम मुकम्मल करना है, या तो तहसीलदार, एसी, डीसी वो जिम्मेदारी लेते हुए एक काम को मुकम्मल करके हम लोगों को देना है। हम लोगों को भरोसा सिर्फ हमारे एडमिनिस्ट्रेट के ऊपर है, उसके अलावा जो कमीशन के धंधे करते हैं उनके ऊपर हमको भरोसा नहीं है। वो कोई पॉलिटिशियन हो, कोई कॉन्ट्रैक्टर हो, हमको उनके ऊपर बिल्कुल भी भरोसा नहीं है। हमको आज यहाँ से डेडलाइन लेकर ही हम लोग जाएंगे। के जरिए और एक मैं आप लोगों को, पब्लिक को एक मैसेज देना चाहता हूँ कि अगर हाईवे का मामला सही नहीं किए तो हम लोग आगे चल के हाईवे भी रोकेंगे। इसके लिए जो भी मुर्डेश्वर को और भटकल को अलग अलग ना समझे आप लोग ऑफिसर हैं। मुर्डेश्वर में इतने चौड़े रोड, अच्छे स्ट्रीट लाइट्स, अच्छे स्ट्रीट खंबे, तो ये भटकल की भी खूबसूरती है। भटकल की खूबसूरती शमशुद्दीन सर्कल है, झंडे लेके नाचने का काम नहीं करना उधर, वो झंडे लेके नाचने के लिए बनाया गया नहीं है। आप क्लियर समझ लो उसकी खूबसूरती। इसका काम जो डिपार्टमेंट उनको रैली की परमिशन देता है, उनकी जिम्मेदारी है उसकी हिफाजत करना, उसे वो शमशुद्दीन सर्कल की नाम की इज्जत रखना, वो डिपार्टमेंट और उनका ड्यूटी है। आज हम लोग मजबूरन बताना पड़ रहा है कि आप लोगों की ड्यूटी क्या है। अगर आप लोग अपनी ड्यूटी सही से करते तो हम लोगों को आज रास्ते पे उतरने की जरूरत नहीं थी। सेम। ये नेशनल हाईवे का मामला, फ्लाईओवर नहीं होता बोल के सीधा बोल रहे हैं, भटकल की पूरी खूबसूरती खत्म करना चाह रहे हैं। वहीं तहसीलदार ने मौके पर पहुंचकर यूजीडी इंजीनियर समेत ओहदेदारान से फ़ोन पर बातचीत की और 2 दिनों में मीटिंग तलब कर इस मसले के हल की यकीन दहानी कराई है। इससे पहले भी यूजीडी काम और उसकी वजह से हुई खस्ताहाल सड़कों के मसाइल को लेकर आवाम अपनी आवाज़ उठा चुकी है। अब एसडीपीआई के इस एहतजाज का असर क्या होता है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। ಯಾವುದು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ
ಬೇಗ ಬೇಗ ಫಿನಿಶ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಇದು 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಸರ್ ಈ ರೋಡ್. ಇಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಅರ್ಧ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದರ ರಸ್ತೆ ಹಾಗಿರ್ತದೆ. ಒಂದಾದ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಈಗ ಫಸ್ಟ್ ಕ್ರಾಸ್ ನಲ್ಲಿ ಇದು ಹಂಡೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಏನು ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೋದು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬಿಡ್ಲಿ, ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ಲಿ ಕೆಲಸ ನಮಸ್ತೆ. ವರ್ಕು ಇಷ್ಟು ದಿನ ಮಳೆ ಅಂತೇಳಿ ಈಗ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾಯ್ತು. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಇವಾಗ ಮಳೆ ಮುಗ್ದಿದ್ದೀರಾ, ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡಿಯಪ್ಪ ಅವರಿಗೆ. ಯಾಕೆ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ಎಷ್ಟು ಎಲ್ಲ ಸ್ಟ್ರೈಕಿಗೆ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ವಾರ ಅಲ್ಲ, ನೀವು ಬೇಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ, ನಾಳೆಯಿಂದಾನೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಡೆಡ್ ಲೈನ್ ಕೊಡ್ಲಿ ಸರ್, ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡಿ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಅವರು ಯಾವುದಕ್ಕೂ ಕನೆಕ್ಷನ್ ಸಹ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ನೀವು ಹೌಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ನೀವು ಹೌಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಅವ್ರು ರೋಡ್ ಮುಂದೆ ಮಾಡಬಹುದು. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೇಗೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ? ಎಲ್ಲ ಪೆಂಡಿಂಗ್ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಬೈಕಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬಿದ್ದು ಕಾಲ್ ಫ್ರಾಕ್ಚರ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂತ ಇದ್ದಾರೆ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ, ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ವರ್ಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕು. ಡೆಡ್ ಲೈನ್ ಯಾವಾಗ ಕೇಳಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ? ಡೆಡ್ ಲೈನ್ ಕೊಡಿ. ಡೆಡ್ ಲೈನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದಾರೆ. ಹೇಳಿ ಯಾವ ರೋಡ್ ಅದು UGD ವರ್ಕ್ ಅಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ರೋಡ್ ಬಿಟ್ಕೊಡು, ಡೆಡ್ ಲೈನ್ ಬೇಕು. ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮುಗ್ದಿದೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ರೋಡ್ ಆಗ್ಬೇಕು. ಟೋಟಲ್ UGD ಮತ್ತು ಅಗಿಯೋಂಗಿಲ್ಲ, ಡೆಡ್ ಲೈನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ, ಬೇಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ನಾಳೆಯಿಂದಾನೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕು. ಆಯ್ತು, ನಾನು ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಇವರು ಶಶಿಧರ್ ಹೆಗ್ಡೆ ಮತ್ತೆ ಇವ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಡಿಸಿ ಚೀಫ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ಹೇಳಿ ರೋಡ್ ಸಹ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿಸಿ. ಸರ್ ಈ ರೋಡ್ ಅಲ್ಲ ಸರ್, ನಾವೇನು ಹೇಳೋದು, ಅವರಲ್ಲೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಮಷಿನರಿ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಒಬ್ರು, ಅವ್ರು ಬಿಟ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಗಾಡಿ. ನಾವು ಇದು ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಹೋಗಿತ್ತ ಒಳಗೆ 12 ಗಂಟೆಯಿಂದ 3:30 ತನಕ ಅವರು ಬರ್ತಾರೆ, ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ, ವೆಟ್ ಮಿಕ್ಸ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮಳೆಯಲ್ಲಿ. ಅವರು ಮಷಿನರಿ ಬಿಡೋರೊಬ್ರು, ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಒಬ್ರು, ಅವ್ರ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಒಬ್ರು, ಇವರು ಮಾಡೋರೊಬ್ರು, ಇಂಥದ್ದಿದೆ ಲೇಬರ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಒಬ್ರು. ಅವರಿಗೆ ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಯಾರು ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರನ್ನ ನೋಡಬೇಕು. ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. इनके अंदर वो लोग मीटिंग बुलाएंगे UGD वालों को भी, और साथ में हमें भी बुलाया है, और वो उस पर डेडलाइन देने की बात कही है. अल्हम्दुलिल्लाह जो हमारा धरना है वो कामयाब रहा, और इसी में सब हमारे पब्लिक का भी शुक्रिया अदा करता हूँ और हमारे कैडर्स का भी.